अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील नितीन शिरसाट हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीकरिता शिरसाट कुटुंबियांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील नितीन शिरसाट यांच्या निर्गुण खुनातील आरोपींना तात्काळ अटक करा आणि त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागणीकरिता शिरसाट कुटुंबियांसह गावातील महिलांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केलं। यावेळी महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता। स्वाती शिरसाट, शारदा शिरसाट, आशा अल्हाट, उषा शिरसाट, वंदना शिरसाट, तेरेसा शिरसाट, वैशाली मगर, नंदा साळवे, शिवबा साळवे, रोहिणी गायकवाड, पल्लवी हिवाळे, सविता शिरसाट यांच्यासह अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या। 12 फेब्रुवारी 2026 रोजी घोडेश्वरी हॉस्पिटल, घोडेगाव, तालुका नेवासा येथे नितीन शिरसाट यांची भर दिवसा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेला 70 ते 80 दिवस उलटूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आले नाहीये। मृत नितीन शिरसाट यांच्या पत्नीनं अत्यंत भावनिक शब्दात आपली व्यथा मांडताना सांगितलंय की मी त्या घटनेच्या वेळी घटना ठिकाणी उपस्थित होते। आमची 3 महिन्यांची मुलगी आहे आणि आणखी 5 लहान मुलं आहे। आरोपी अजूनही मोकाट असल्यानं आमच्या कुटुंबावर केव्हाही हल्ला होऊ शकतो। आम्हाला सतत भीतीच्या छायेत जगावं लागतंय। आरोपींना कोणीतरी पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त करत पोलीस प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव आहे असा सवालही शिरसाट कुटुंबियांनी उपस्थित केलाय। तर या प्रकरणातील आरोपी हे फुलमाळी टोळीशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे। या टोळीवर यापूर्वी देखील अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती असून पोलीस प्रशासनाला याची पूर्वकल्पना असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। तरीही त्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। ही टोळी संघटित पद्धतीनं गुन्हे करत असल्यानं त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होणं अत्यावश्यक आहे। केवळ आश्वासन देऊन वेळकाढूपणा करण्याऐवजी पोलिसांनी ठोस पावले उचलावी अशी मागणी उपोषणकर्त्या महिलांनी व्यक्त केली। नितीन शिरसाट हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही शिरसाट कुटुंबियांनी दिलाय। माझं नाव शारदा नितीन शिरसाट। माझ्या पतीच्या हत्या 70 ते 80 दिवस होऊन झाले आणि पोलीस प्रशासन पाठबळ देत आहे। पोलीस प्रशासनाने काही कोणती दखल घेतलेली नाही आणि सोने पोलीस स्टेशन आमचा आरोप आहे। सोने पोलीस स्टेशन ते पूर्ण मॅनेज झालं असं म्हणूनच ते दखल घेत नाहीत। आम्ही वारंवार निवेदन दिले, वारंवार येऊन तक्रार दिली, सांगितलं आम्ही तुम्ही आरोपी पकडा, तरी आरोपी पकडत नाही। याच्या पाठीमागचं कारण एकच असू शकतं, आमचा आरोपी नाही का पोलीस डिपार्टमेंटवर। इथे अहिल्यानगरमध्ये पण इथे SP ऑफिसला आम्ही वारंवार आलो, लेकरा बाळ घेऊन त्यांना सांगितलं सर तुम्ही आरोपी पकडा, तरी आरोपी पकडत नाही। याच्या पाठीमागचं कारण एकच असू शकतं की यांनी मान्य पोलिसांचा पाठबळ आहे म्हणून यांना आरोपी पकडले जात नाही। आरोपी 4 वेळा ही घटना घडल्यानंतर 4 वेळा आरोपी येऊन गेलेत घोडेगावमध्ये, तरी आरोपी पकडलेले नाहीत। मग आमचा आरोप आहे पोलीस डिपार्टमेंट पूर्ण मॅनेज असावं। आमचे लेकर बाळ उन्हात पडलेले आहेत, आम्हाला 6 लेकर आहेत। आम्ही कुठं जायचं? आम्ही कोणाला न्याय मागायचा? आम्हाला जर न्याय भेटत नाही तर आम्ही जायचं कुठं? आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय भेटला पाहिजे। आणि जर नाही भेटला तर आम्ही आमरण उपोषण करणार आणि आमचा जीव जरी गेला तरी आम्ही मागे हटणार नाही। आणि हे जर इथून पुढे जे काही होईल ना याला पोलीस प्रशासन जबाबदार राहणार आहे। आमच्या लेकरा बाळ आहेत, आम्ही इथं बसणार आणि आम्ही सगळं नाही का कडक अमर उपोषण करणार। याचा जबाबदार फक्त पोलीस प्रशासन राहील। माझं नाव स्वाती नितीन शिरसाट। 12 तारखेला 12 फेब्रुवारी माझ्या नवऱ्याची हत्या झाली। माझ्या डोळ्यासमोर त्यांनी हत्या केली, गोळ्या घालून त्यांची हत्या झाली। 5-3 महिने होत आले तरी पण त्यांचे आरोपी पकडले जात नाही। आम्ही जोपर्यंत आरोपी त्यांना मोका अंतर्गत धरीत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। साहेबांनी एकच विनंती का आरोपी हजर करा, गुन्हेगाराला पाठबळ देऊ नका। आज नितीन शिरसाट जातोय म्हणजे त्याच्या पाठीमागे दुसरा पण जाईल, यांना पण तुम्ही पाठबळ देणार आहे का? न्याय मिळाला पाहिजे ना, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। त्याचे लेकरं उन्हामध्ये पडलेत, आम्हाला न्याय पाहिजे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।